रामकथा व रामकीर्तन सोहळा समितीच्या वतीने सांगली भव्य दर्शन यात्रा। सांगलीमध्ये अयोध्या नगरी कल्पद्रुम ग्राउंडवर नेमिनाथ नगर सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या रामकथा व रामकीर्तन सोहळा कालपासून चालू आहे। पहिल्या दिवशी श्री संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सुरुवात करण्यात आली। आज दुसऱ्या दिवशी राम मंदिर येथून भव्य व दिव्य अशा मोठ्या संख्येने दर्शनी यात्रा व शोभायात्रा काढण्यात आली। त्यामध्ये हत्ती, उंट, घोडे, रथ, हलगी, लेझिम पथक, वारकरी व धनगरी ढोल ताशा अशा मोठ्या लवाजम्यासह ही शोभायात्रा व सुरुवात होती। यामध्ये अनेक महिला व पुरुष सहभागी होते। वाद्याच्या आवाजावर सर्वांनी ताल धरला। अनेक लहान मुले उंट, घोडे व रथामध्ये पारंपरिक वेशामध्ये बसले होते। त्यामध्ये काही लहान मुलांनी राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांचेही वस्त्र परिधान करून यामध्ये सहभागी झाले होते। यामध्ये 2 मोठे हनुमान ही यात्रेची शोभा वाढवली। यात्रा रस्त्यावर ठिकठिकाणी भाविकांनी सरबत व पाण्याची व्यवस्था अत्यंत सुंदर अशी केली होती। ही यात्रा 2 किलोमीटर अशी होती। या यात्रेचे मध्यभागी मनोहरभाई साडा व त्यांचे सहकारी होते। यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शोभा वाढवली। ही यात्रा अयोध्या नगरी कल्पद्रुम क्रीडांगणावर पोहोचली।